शिवसेनेचे सर्व 29 नगरसेवक आज कोकण भवनला नोंदणीसाठी रवाना होत आहेत आणि आपण पाहतोय की बसमध्ये आता सध्या त्यांनी आसन ग्रहण केलेलं आहे। बरेचसे नगरसेवक आहेत या ठिकाणी, आपण थेट त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। आज कोकण भवन या ठिकाणी तुम्ही जाताय आणि नोंदणी करताय, काय भावना आहे तुमच्या? तसं तर मागे एकदा नोंदणीसाठी पण निघालो होतो आम्ही। तसे तर आमच्या जवळपास आज तुम्ही बघाल तर आमच्या 29 नगरसेवकांमध्ये जवळपास ऑलमोस्ट खूप जणांची डबल सेकंड टर्म आहे। त्यामुळे सेकंड टर्म असल्यामुळे असं वेगळं असं काही वाटत नाही। रेग्युलर प्रोसिजर आहे, ती प्रोसिजर पूर्ण करायला आज आम्ही सगळे निघालो आहे। तुमचं नाव काय आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष केला तुम्ही बीएमसी मध्ये? आज पुन्हा एकदा महानगरपालिकेमध्ये निवडून आल्यानंतर आज शिवसेनेच्या माध्यमातून गट नोंदणीसाठी आम्ही सगळे नगरसेवक निघालेलो आहोत। माझं नाव किरण ज्योतिराम लांडगे, मी प्रभाग क्रमांक 61 मधून निवडून आलेलो आहे आणि आज पुन्हा एकदा आम्ही सर्व नगरसेवक जे आहे ते शिवसेनेच्या गट नोंदणीसाठी बेलापूर इथे कोकण भवन या ठिकाणी चाललो आहोत। नक्कीच आपण पाहतोय या ठिकाणी आता रवाना होत आहेत एक एक करून आणि आज गट नेता म्हणून अमय घोले यांची निवड झालेली आहे। तुम्ही सर्व संमतीनं अमय घोले यांना आपला गट नेता निवडलाय, काय म्हणाल? आनंद आहे। उत्कृष्ट रीतीने तो व्यवस्थित हँडल करू शकतो। तरुण आहे, मागचा 5 वर्ष त्याला अनुभव आहे आणि त्याला प्रशासनाचा पण चांगला अनुभव असल्या कारणाने आमची सर्व सहमती आहे त्याला। नक्कीच आपण पाहतोय की यावेळी 19 महिला नगरसेवक आहेत आणि 10 पुरुष नगरसेवक आहेत, त्यामुळे पुरुष नगरसेवकांवर महिला नगरसेवकांची जी सरशी आहे ती आपल्याला या महापालिकेमध्ये पाहायला मिळेल। कारण त्या लाडक्या बहिणी आहेत आणि 50% आरक्षण प्लस आणखी दुसऱ्या आरक्षण 60-70% दर। मागच्या वेळेला पण असंच होतं, आताही तसंच चित्र असणार। सभागृहात 60-70% असणारच महिला। नक्की पाहतोय 60-70% महिला असेल। संजय गाडी आहेत आपल्यासोबत, सर्व नगरसेवक निघालेले आहेत। एकीकडे अजितदादा गेल्याचं दुःख आहे, त्याचं सावट आहे, दुसरीकडे गट नोंदणी होते, महापौर सुद्धा मुंबईत बसवायचं, बरीचशी कामं आहेत प्रभागामध्ये जी प्रलंबित आहे। खरं तर 4 वर्षांनंतर ही सगळी कामं पूर्ण होणार आहेत, काय म्हणाल? हो, ही 3 वर्षानंतर ही निवडणूक होते। 2022ला आमची टर्म संपली आणि 26ला या ठिकाणी ही निवडणूक झाली आणि भलेही सावट असले दुःखाचं अजितदादांच्या निधनामुळे, तरी देखील ही प्रशासकीय जी काही बाब आहे ती पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे। सगळ्याच पक्षांनी आपले गट रजिस्टर्ड करणं आवश्यक आहे आणि बंधनकारक आहे। त्यानंतरच मुंबई महानगरपालिकेच्या महापौराच्या निवडणुकीची प्रक्रिया प्रशासन पुढे घेऊन जाऊ शकते। त्यामुळे आज ही भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची देखील या ठिकाणी कोकण भवन येथे नोंदणी होणार आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट असू द्या किंवा मग अजितदादांचा पक्ष असू द्या, यांचे पण नगरसेवक आता शिवसेनेला पाठिंबा देत आहेत। जमेची बाजू म्हणावी। विकासाच्या मुद्द्यावर जर कोण समर्थन देत असेल तर त्यांचं स्वागतच असेल। आपण पाहतोय की आता सर्व नगरसेवक जे आहेत ते या ठिकाणी निघालेले आहे। बघा, महिला नगरसेविका सगळ्या पुढच्या पहिल्या रांगेमध्ये बसलेल्या आहेत आणि आपण त्यांच्याशी पण बातचीत करणार आहोत। काय भावना आहेत? आता चाललाय तुम्ही कोकण भवनला नोंदणीसाठी? सगळं एकत्रितपणे आम्ही चाललोय आणि चांगलं फील होतंय की आज 4 वर्षानंतर जे आम्ही मिस करत होतो, आज सगळ्यांनी एकत्रित येऊन आम्ही ते परत एकदा राजकारणाचा उपभोग आम्ही घेतोय। तुम्ही काय म्हणा? खूप छान वाटतंय। खूप दिवस प्रतीक्षा करत होतो, नेमकं काय चाललेलं कळत नव्हतं आणि रजिस्ट्रेशन एकदा झालं की मोकळं झाल्यासारखं वाटतं। सो बरं वाटतंय। आपण पाहतोय की आता सर्व नगरसेविका ज्या आहेत त्या सुद्धा निघालेल्या आहेत। एकंदरीतच आता काही वेळानंतर कोकण भवन या ठिकाणी रजिस्ट्रेशन होईल आणि रजिस्ट्रेशन झाल्यानंतर मग महापौर निवडीची जी प्रक्रिया आहे ती सुद्धा राबवली जाणार आहे। मुंबईचा महापौर कोण होणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। कॅमेरा पर्सन रोशन गायकवाडसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।